हाय फ्रेंड्स, नमस्कार. मी जुन्नरची परी अमोल लोखंडे स्वागत करते आपल्या यूट्यूबच्या एका नवीन चॅनलवर ज्याचं नाव आहे इट्स परी. तर फ्रेंड्स, आजचा विषय असा आहे की माझ्यासोबत आजला जरा असं काही घडलं का मला ते तुम्हाला सांगणं खरंच खूप गरजेचं वाटलं. त्यामुळे मी हा व्हिडिओ शूट करायला घेतला. आता संध्याकाळचे वाजलेले आहेत 4 आणि 4 वाजता मी व्हिडिओ शूट करायला घेतले. मी 12 वाजता बाळाला स्कूलमध्ये आणण्यासाठी गेली होती 11:15. तर म्हटलं स्कूलमध्ये मधून त्याला घेऊन यावं आणि येता येता तो आता 5 वर्षाचा झालाय. तर त्याचं आधार कार्ड होतं, तर त्या आधार कार्ड मला अपडेट करून घ्यायचं होतं. तर म्हटलं तेही काम करता येईल, कारण कधी पण इमर्जन्सीला लागतं आणि तेव्हा आपल्याकडं मेन त्या डॉक्युमेंट्स नसतात. त्यामुळे म्हटलं आपण सर्व ते आधीच रेडी करून ठेवावं. तर आता आहे वेळ, तर म्हटलं ते पण कामं होऊन जातील. तर मी ते आधार कार्ड म्हटलं अपडेट करायला घेऊन जावं. तर स्कूल सुटली आणि आम्ही तसंच गेलो. तर आधी ज्या ठिकाणी बँक होती तर तिथनं आता ती स्थलांतरित दुसऱ्या ठिकाणी झालेली. तर ते मला माहीत नव्हतं आणि त्या बँकेचं नाव काय मी सांगणार नाहीये पहिली गोष्ट. कारण कसं होतं, आपण काहीतरी आपल्याला एखाद्या व्यक्तीचा तो अनुभव आलेला असतो आणि पूर्ण काहीतरी नाव सांगून पूर्ण ती सिस्टीम बद्दल काहीतरी निगेटिव्हिटी पसरते. तर तसं मला अजिबात करायचं नाहीये. त्यामुळे मी काही त्याचं नाव वगैरे तुम्हाला सांगत नाही. सर्वात प्रथम मी माहिती सेवा केंद्रामध्ये गेली आणि तिथं गेल्यानंतर त्या मॅडम बोलल्या आमच्याकडे 10 दिवस बंद आहे, 10 दिवसानंतर चालू होणार आहे. तर त्या मॅडमला म्हटलं मग मला आत्ता लगेच कुठे भेटेल. तर त्यांनी मला ॲड्रेस सांगितला. तर म्हटले तुम्ही तिथे जावा. तर मी तिथनं निघली. मला जाता करता टाईम पण झालेला आणि ट्रॅफिक पण आजला भरपूर होती. तर मग मी ॲड्रेस शोधत गेली आणि ॲड्रेस शोधत गेल्यानंतर तिथे पण बऱ्यापैकी गर्दी होती. तर तिथं जाऊन मी थांबले. तर तिथे एक त्या मॅडम होत्या. त्या मला बोलले की काय काम आहे तुमचं. तर म्हटलं मॅडम मला आधार कार्ड अपडेट करून घ्यायचंय. तर त्या मला लगेच बोलतात का तुम्ही उद्या सकाळी 10 वाजता या. आता तुम्ही मला सांगा, तुम्हाला डायरेक्टली असं बोलल्यावर तुम्हाला प्रश्न तर पडणार ना, उद्या सकाळी 10 वाजता का आणि आजला का नाही. म्हणून मग मी त्यांना विचारलं, म्हटलं आता यांच्याकडे काय वेगळा प्रॉब्लेम आहे. तर म्हटलं का बरं मॅडम उद्या सकाळी 10 वाजता का. तर त्या मॅडम लगेच त्यांचा चेहरा वगैरे असं एकदम रागीट वगैरे करून माझ्याकडे एकदम असं रागाने वगैरे हे करून बघून बिघून मला डायरेक्ट असे ते फॉर्म होते त्यांच्याकडे ते लगेच दाखवायला घेतले. एवढे पेंडिंग पडलेत मॅडम, आजच्या दिवसाचं हे झालेलं आहे, मग तुम्ही उद्या सकाळी 10 वाजता या ना, मग उद्या सकाळी तुम्हाला सांगेल. लगेच पुढचं बोलायला लागलं खूप एक्स्ट्रा. आता ते एवढं तर माझ्या लक्षात पण नाही राहिलं, ते मी तुम्हाला सांगत पण नाहीये, कारण त्यांची बोलण्याची पद्धत आणि माझी तुम्हाला सांगण्याची पद्धत याच्यामध्ये खूप फरक आहे. कारण ते एकदम चेहरा वगैरे रागट करून एकदम मोठ्या आवाजात एकदम हे करून एकदम असं आपल्याकडे बोलतात ना तावा तावामध्ये एकदम मला अशा सांगत होत्या. तर मी म्हटलं ठीक आहे म्हटलं मॅडम, पण म्हटलं तुम्ही व्यवस्थित सांगा ना. आता तुम्ही मला सांगा, मला काही स्वप्न पडलंय का, यांच्याकडे काय एवढे फॉर्म वगैरे येऊन पडलेले आहेत किंवा यांचं काय. तुम्ही मला व्यवस्थित तर सांगा तुमचा इश्यू काय आहे नक्की, प्रॉब्लेम काय हा तुम्ही मला व्यवस्थित सांगितलं तर मला समजेल ना. तुम्ही डायरेक्टली असं म्हणजे त्यांचं म्हणणं काय होतं का त्यांनी सांगितलं आणि मी लगेच निघून जायचं होतं आणि उद्या सकाळी 10 वाजता तिथे यायचं होतं. अहो पण मला कारण तर समजायला हवं ना, मी का उद्या 10 वाजता येऊ. त्यांना तो प्रश्न विचारल्याचा राग आला. त्यांचं म्हणणं आम्ही जे सांगतो तेच ऐकायचं, उलटं परत बोलायचं नाही कुणी. अरे ही काय पद्धत आहे तुमची वागण्याची. तुम्ही ज्या गोष्टीसाठी तिथे जॉबला आहात ना, तुम्ही ते काम केलंच पाहिजे. कुणीतरी आता ठीक आहे, मला ही गोष्ट खरंच घरी आल्यापासून मला खटकत होती, तर मला त्याबद्दल बोलायचं होतं. पण म्हटलं की सांगावं की नाही सांगावं. पण नंतर ना मला ती कुठेतरी जास्तच मला मनाला लागलेली. तर म्हटलं ते तुमच्यापर्यंत पोहोचली पाहिजे. कारण असं की हे आजला आम्ही एवढं शिकलेलो वगैरे म्हणजे सुशिक्षित आहोत, तर आपल्या बाबतीत जर ह्या गोष्टी घडत असतील तर तिथे सर्वसामान्य खरंच ज्यांना खरंच खूप गरज आहे, ज्यांची काहीतरी इम्पॉर्टंट कामं आहेत, जी त्या गोष्टींवरून अडकून आहेत, तर अशी बरीचशी लोक लांब लांबून आजूबाजूची शेजार पाजारची गावं नारेगावला त्या गोष्टींसाठी काही गोष्टींसाठी येत असतात. डॉक्युमेंट्स वगैरे अशी त्यांची काही इतर कामं असतात, तर त्यांच्यासोबत देखील हेच घडत असणार 100%. पण कसं असतं ते बिचारे कोणाला बोलणार, काय सांगणार. त्यांना म्हटले नाही बाबा तुम्ही इथे बसा, ते बसले. नाही तुम्ही 4 दिवसांनी या, आले 4 दिवसांनी. नाही आता 2 दिवसांनी या, आले 2 दिवसांनी. नाही आता आमचा जेवायचा टाइम झालाय, तर आमचा लंच ब्रेक आहे, तर तुम्ही नंतर न या थोड्या वेळाने. ते बिचारे तिथंच कुठेतरी बसून राहतात. तर ह्या पण गोष्टी आहेत आणि हे तुम्ही जे बघतायत हे तुम्हालाही सर्वांना माहिती आहे की हे असं घडत असतं. पण मला एक सांगायचं, जिथल्या तिथे उत्तरं द्यायला शिका. त्या मॅडमलाही मी तिथे उत्तर दिलं लगेच.
म्हटलं मॅडम मी तुम्हाला जो प्रश्न विचारलाय तर तुम्ही त्याचंच उत्तर द्या ना, तुम्ही मला हे बाकीच्या गोष्टी काही सांगताय? तुम्ही मला जर प्रेमाने बोलले असते का मॅडम आजला एवढं फॉर्म आहेत आपल्याकडे आणि तुम्हाला उद्या सकाळी या तुम्ही, किंवा आता नाही होऊ शकत, आता खूप वेळ जाईल, किंवा असं काहीतरी तुम्ही सांगा बरं. त्यांच्या हातामध्ये काय मला 2-3च दिसले, ते बोलताना बोलले का एवढे सगळे आहेत, आता ते त्यांना माहिती, पण मला तर काय 2-3च दिसले होते. पण म्हटलं आता जाऊ दे, जास्त वाढण्यापेक्षा नाही का. तर मग मी तिथनं बाहेर आले आणि मी तिथेच व्हिडिओ बनवणार होते, रिअल म्हणजे सांगायचं म्हणजे. पण मग म्हटलं की जाऊ दे, आता मलाही वेळ झाला होता आणि माझ्यासोबत बाळ पण होतं, त्यामुळे म्हटलं नको काही गोष्टी अजून ते विषय काहीतरी वाढत जाणार, त्यापेक्षा म्हटलं नको. त्यामुळे मी कुठेतरी ते त्यावेळेस नाही काही बोलली, पण नंतर ना ती मला कुठेतरी गोष्ट मनाला लागून गेलेली. तर त्यामुळे म्हटलं ह्या गोष्टी तुमच्यापर्यंत शेअर केल्या पाहिजेत. आणि बघा माझं चॅनल बघणारे हे यूट्यूबर्स पण आहेत बऱ्यापैकी. तर प्लीज जर तुम्ही कोणी जर आपला व्हिडिओ हा आजचा बघत असाल तर ज्या कुठे अशा गोष्टी होत असतील तर जिथल्या तिथे बोलायला शिका हो, जिथल्या तिथे उत्तरं द्यायला शिका, कारण ह्या खरंच चुकीच्या गोष्टी आहेत. हां, तुम्ही जॉब करताय, आय रिस्पेक्ट, मान्य आहे, तुम्हाला बऱ्याच गोष्टींना फेस करावं लागतं नाही का. वेगवेगळ्या प्रकारची लोक तुमच्याकडे येत असतात, दिवसभर तुम्हाला त्यांना फेस करायचं असतं. पण तुम्ही जर एक स्माइल करून जर प्रेमाने त्याचं उत्तर दिलं तर तुम्हाला हा त्रास होणार नाही, तुम्हालाही होणार नाही, पुढच्यालाही होणार नाही. हा, जशाच तसं उत्तर तुम्हीही दिलं पाहिजे. जर तुम्हाला जर कोणी जर वेगळंच हे करत असेल, जास्तच ओरडून वगैरे असं बोलत असेल तर तुम्ही त्या पद्धतीने त्यांना बोला. पण जे लोक खरंच तुम्हाला व्यवस्थित कोऑपरेट करतात, तुम्ही सांगतात ते सर्व ऐकतात, तर तुम्ही त्यांना व्यवस्थितच उत्तर देत चला ना. आता उगाच माझा हा यूट्यूब चॅनल आहे म्हणून मी याच्यावरती तुम्हाला सांगितलं, हे तुमच्यापर्यंत आजला मी पोहोचवू शकली. पण याच्या आधी देखील जेव्हा आमची माहिती सेवा केंद्र किंवा अदर ठिकाणी काही कामं होती तर असं बघितलेल्या गोष्टी समोर का एकदम म्हणजे असं नाही का, त्यांच्याबरोबर पण अशा गोष्टी घडल्यात आणि विनाकारणच त्यांना फेऱ्या मारायला लावत असतात. काही कारण नसतं फेऱ्या मारायला लावायचं, विनाकारणच लावतात. हा, एखाद्या ठिकाणी असेलही, पण बहुतेक ठिकाणी तरी मला असं वाटतं का विनाकारणच फेऱ्या मारायला लावत असतात. प्लीज असं करू नका. ते तुमचं काम आहे, ते तुम्ही प्रामाणिकपणेच केलं पाहिजे आणि तुम्ही हे जनतेसाठी आहात तिथे, हे तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. तुम्हाला काही एसीची हवा खायला बसवलेली नाहीये तिथे, तर तुम्ही ती कामं तुमची व्यवस्थितच केली पाहिजेत आणि कुणालाही आपल्यामुळे त्रास झाला नाही पाहिजे याची हे तुम्ही घेतली पाहिजे, काळजी तुम्ही घेतली पाहिजे. तर मला हेच तुम्हाला आजच्या व्हिडिओमधनं सांगायचं होतं. जो अनुभव मला आला तो तुम्हालाही सर्वांना आला असेल, तुमच्यापैकी बहुतेक जणांना हा अनुभव आलेला असेल. तुम्ही त्या ठिकाणी त्या वेळेस थोडेफार तुमचे वादही झाले असतील. तर मला हेच सांगायचे की चुकीच्या गोष्टी कुणाच्याच ऐकून घ्यायच्या नाही. जिथल्या तिथे त्यांना बोलायला शिका, जिथल्या तिथे त्यांना उत्तरं द्यायला शिका. आपण जर ऐकून घेतलं तर ते आपल्याला आहे ना मूर्खच जमा करतात, म्हणजे नेक्स्ट टाइम ते जास्त करतात आपल्याबरोबर. आणि जर तुम्हाला दुसऱ्यांबरोबरही घडताना दिसत असेल तर प्लीज त्या ठिकाणी देखील तुम्ही बोला. चुकीच्या गोष्टींचं कधीच समर्थन करत जाऊ नका, मग ती गोष्ट कुठलीही असो. तुमच्या मनाला ती पटत नाही ना, जिथल्या तिथे बोला. पण मला आजच्या व्हिडिओमधनं हेच सांगायचंय. आणि प्रत्येकाला काहीतरी गरज असते हो, त्यासाठी तर ते तिथे येत असतात. पण तुम्ही जर त्यांना व्यवस्थित कोऑपरेट केलं नाही, तुम्ही जर ते वयस्कर वृद्ध लोक असणार त्यांच्याबरोबर पण तुम्ही असे 100% तुम्ही असे वागत असणार, ही गॅरंटी. कारण आजला मी बघितलं, तुम्ही जर तुम्हाला दिसतंय अरे यांना सर्व माहित आहे, त्या लोकांशी सुद्धा तुम्ही असं वागताय, तर तुम्ही ह्या लोकांना काय किंमत देत असाल हे लगेच समजते. तर मला त्याच गोष्टीवर बोलायचं होतं. खास माझा व्हिडिओ आज तोच असणार आहे. आणि मला तुम्हाला एक सांगायचं आहे, जे युट्यूबर्स असतील तर तुम्हाला जरी ह्या गोष्टी आढळल्या तर प्लीज कुणालाही घाबरू नका. जिथल्या तिथे व्हिडिओ बनवा, तो पोस्ट करा, लोकांपर्यंत पोहोचू द्या. मग कोणी काहीही बोलो, कुणाकडेही लक्ष द्यायचं नाही, कुणालाही घाबरायचं नाही. खरं ते खरं आणि सत्य ते सत्य, हे नेहमी लक्षात ठेवा. त्या ज्या मॅडम होत्या तिथे तर त्या मला व्यवस्थित देखील बोलू शकल्या असत्या, पण त्यांची बोलण्याची जी पद्धत होती ती पूर्णपणे चुकीची होती. त्यांच्या चेहऱ्यावर जे हावभाव, त्यांचं ते बोलण्याची जी ट्यून होती ती पूर्ण चुकीची होती. तुम्ही जे लोकांशी बोलताय हे बघा ते सर्वांना समजतं, त्यामुळे तुम्ही व्यवस्थित बोलत चला हो. तुमच्याकडे काहीतरी काम असतं म्हणून येते, विनाकारण कुणी तुमच्यासोबत गप्पा माराय किंवा टाइमपास करायला मुळात तिथे येतच नसतं. आणि मला ज्या चुकीच्या गोष्टी दिसतात त्या मी नेहमीच बोलत आलेली आहे, फक्त आता यूट्यूब मार्फत तुमच्यापर्यंत ते पोहोचते. तर मला तुम्हाला सर्वांना सांगायचंय, चुकीच्या गोष्टी तुमच्या अवतीभोवती जरी घडत असतील तर ते अजिबात ऐकून घ्यायचं नाही. भले ते आपल्याबद्दल असो नाही तर नसो, पण तुम्हाला ते चुकीचं दिसतं तिथल्या तिथे बोलायला शिका. मला ह्या व्हिडिओमधनं एवढंच सांगायचं आहे.
आणि असं ह्या बाबतीत देखील व्हिडिओ झाले पाहिजे. जर तुमचं चॅनल असेल तर ते फक्त तुम्ही काय करताय त्याच्यासाठीच मर्यादित ठेवू नका. तुम्हाला जर असे कोणते अनुभव आले तर ते खरंच त्यावर बोलत चला, सांगत चला. आणि आपला चॅनल जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, कारण आपल्या चॅनलवरती सर्व मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे. मी मला जे समोर दिसतं त्या प्रत्येकबद्दल मी बोलत असते, मग ती गोष्ट कोणतीही असू देत. तर माझं हे सर्व मला तुम्हाला आज सांगायचं होतं. आणि खरंच तुम्हाला सर्वांना सांगून मला खरंच खूप बरं वाटलं, कारण असे एक्सपिरियन्स बहुतेक लोकांना येत असतात. तुमच्यापैकी लोकांना आले असतील, जसे की मला आजला आले. तर ते ज्यांना कोणाला आले तर त्यांनी खरंच मला कमेंट्स करून सांगा. जे आपले व्हिडिओ बघतात थोडीशी कमेंट्स करायची प्लीज मेहनत घ्या. आणि मलाही कळू देत का माझ्याच बाबतीत असं घडलंय की तुम्हाला देखील असे अनुभव आलेत. तर ते नक्की तुम्ही कमेंट्स करत चला, म्हणजे मलाही समजतं. आणि तुम्हाला आपले व्हिडिओ कसे वाटतात हे मला नक्की कमेंट्स करून सांगा. आपला चॅनल जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे आणि चॅनलपेक्षाही आजचा व्हिडिओ जास्त लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे. खरंच एकदम मी प्रामाणिकपणे तुम्हाला सांगतेय, कारण अशा व्हिडिओची खरंच गरज आहे. कारण आजला बहुतेक ठिकाणी हेच चाललं आहे. आणि जे कोणी प्लीज असं कोणत्या जॉबला असेल तर प्लीज असं करू नका. सर्वांशी प्रेमाने वागा, व्यवस्थित उत्तरं देत चला आणि तुम्ही व्यवस्थित त्यांना सांगत चला. तर मला तुम्हाला यातनं हेच सांगायचं आहे. आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट्स करून सांगा. आपल्या चॅनलला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. तर चला भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपली काळजी घ्या. बाय बाय.